नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आजचा विषय नक्कीच परत एकदा मल्टीस्टेटमध्ये बियाणी त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली। आता परभणी राहिले होते, परभणी आणि त्यांचे दोन्ही लेकरं यांना पण पोलिसांनी अटक केली। यशवंत कुलकर्णी मध्ये आहे, सुरेश कुटे आणि पाटोदकर हे सगळे मध्ये आहेत। या पोलिसांचा तपास वगैरे या गोष्टी झाल्यात। पोलिसांनी 2 वेळेस प्रेस नोट काढली आहे। पोलिसांची 8/8/2024 ची प्रेस नोट आजच्या विषयासाठी महत्वाची आहे आणि त्याचबरोबर ईडीने केलेली चौकशी आणि ईडीने काढलेली प्रेस नोट या दोन्ही गोष्टी पण आजच्या विषयासाठी महत्वाच्या आहेत। आजचा विषय आपण बोलतोय की ज्ञानराधासाठी आता मात्र प्रशासक नियुक्तीची स्टेप जवळ येते। ज्ञानराधा मल्टीस्टेटला बंद करायचं आणि त्याच्यासाठीची नोटीस, सोसायटी बंद साठीची नोटीस पाठवली गेली आणि त्या नोटीसचा अवधी असतो 15 दिवसाचा। याच्या अगोदर ज्ञानराधाचा घोटाळा झाला आहे या सगळ्या गोष्टीच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्यानुसार त्यांचं म्हणणं मांडण्यासाठीचा 1 महिन्याचा वेळ दिला होता आणि त्याच्यानंतर मात्र आजची घडामोड जे की आपल्या महाराष्ट्रातील मंत्री आहेत मोहोळ यांच्या पुढाकाराने ही सगळी घडामोड होते आणि ही गोष्ट मात्र ज्ञानराधा ठेवीदारांसाठी एक चांगलं पाऊल म्हणायला पाहिजे। आता याच्यामध्ये मी याच्या अगोदर 2-4 व्हिडिओमध्ये तेच बोललोय। MSCS कायदा म्हणजे तो मल्टीस्टेटचा कायदा 2002 चा तो मात्र ठेवीदारांच्या हिताचा राहील आणि त्या दृष्टीनेच ही सगळी हालचाल आहे। 2002 चा म्हणजे मल्टीस्टेटचा कायदा आणि त्याच्यामध्ये 2023 ला झालेलं अमेंडमेंट या दोन्ही गोष्टी मात्र ठेवीदारांच्या फायद्याच्या आहेत। ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्यासाठीचे जे काही पावलं उचलायचे त्याच्यासाठी उपयोगाचे आहेत। तर त्याच कायद्याचा आधार म्हणजे 2002 चा कायदा, त्याच कायद्यातील कलम नंबर 86 नुसार सोसायटी बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्याच्यानंतर त्याला पुढचा 15 दिवसाचा वेळ असतो। म्हणजे 15व्या दिवशी सोसायटी बंद होईल आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया चालू होईल। त्याच्याच बरोबर याच कायद्यातलं कलम नंबर 89 त्या 89 अंतर्गत जे ठेवीदारांचे पैसे आहेत ते आता कसे वसूल करायचे, त्याच्यासाठीच्या प्रॉपर्टीज ताबा घेणं, विकणं, या सगळ्या गोष्टीचं काम करण्यासाठीचं लिक्विडेटर आणि हे लिक्विडेटर नियुक्त झाल्यानंतर मात्र ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्याचा मार्ग सोपा होणार आहे। याचबरोबर याच्यामध्ये मालमत्ता किती आहेत याचा अभ्यास, त्याच्यानंतर त्या मालमत्तेचं मूल्यांकन किती, त्याचं व्हॅल्युएशन किती, त्याची किंमत किती याचा अभ्यास आणि हे सगळं केल्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने ठेवीदारांचे पैसे दिले जातील हे आजच्या मीटिंग मध्ये ठरलं। आता विषय असा येतो की मूल्यांकन करण्या अगोदर नेमकं काय करावं लागेल। आता तुम्ही लिक्विडेटर नियुक्त करताय नियमानुसार म्हणजे त्याच मल्टीस्टेट ऍक्टच्या नियमानुसार किंवा आपण जर त्या वेबसाईटवर गेलो मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हच्या तर त्या वेबसाईटवर आपण जाऊन पाहिलं तर केंद्रीय निबंध रजिस्ट्रार जे असतात ते त्या स्टेटमधील निबंधक यांच्या अखत्यारीत त्या ठिकाणी अधिकारी नियुक्त करतात। हा अधिकारी नियुक्त करत असताना काही गोष्टी मात्र व्हायला पाहिजेत ज्या की ठेवीदारांचं भलं करणाऱ्या राहतील, ज्या की ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठीचा मार्ग सुकर करणाऱ्या राहतील। तर त्याच्यामध्ये ज्ञानराधाचा पैसा नेमका कुठं वापरला गेला याबद्दलचा अभ्यास मात्र लिक्विडेटर यांनी करणं जरुरी आहे। कारण लिक्विडेटर यांनी हा अभ्यास होईल यापेक्षा आपण पक्की ठेवू, पण 8/8/2024 ला पोलिसांनी जी प्रेस नोट काढली होती त्या प्रेस नोट मध्ये नेमकी मालमत्ता कुठं कुठं आहे या सगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या। त्याच्यातल्या किती मालमत्ता सील झाल्या किंवा नाही झाल्या हा आता पण प्रश्न आहे। कारण प्रेस नोट नंतर आणखीन एका बँकेने काढलं होतं या मालमत्तेवर आमचा ताबा आहे किंवा आमचा अधिकार आहे किंवा आमचं कर्ज आहे। या सगळ्या गोष्टी म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या मालमत्ता त्याचा अभ्यास मात्र होणं जरुरी आहे बारकाईने, कारण त्याच मालमत्ता ज्ञानराधाच्या पैशातून घेतलेल्या आहेत। म्हणजेच त्या मालमत्तावर ज्ञानराधाच्या ठेवीदारांचा अधिकार आहे। त्या मालमत्ता घेतल्यानंतर त्याच्यावर जर अव्वाचे सव्वा लोन कर्ज काय घेतला असेल तर त्याला ज्ञानराधाचे ठेवीदार जिम्मेदार नाहीत। आता मात्र लिक्विडेटरच्या समोर किंवा जे काही प्रशासक येईल त्याच्या समोर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे
की पैसा ज्ञानराजाचा वापरला गेला, त्या पैसा वापरून त्या प्रॉपर्टी घेतल्या गेल्या, याचा अर्थ हे सगळं सिद्ध करणं, हे सगळं कागदावर मांडणं, या गोष्टी ठेवीदारांच्या हिताच्या राहतील. दुसरी गोष्ट की ईडीच्या तपासामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आलेला आहे, तो म्हणजे ज्ञानराजाचे पैसे कुठे ग्रुपमध्ये वापरले गेले. बस एवढा जरी मुद्दा धरून चाललं तरी सगळ्या गोष्टी समोर येतील आणि ठेवीदारांना पैसे परत देण्यासाठीचा मार्ग एकदम सुकर होईल. कारण ज्ञानराजाकडे काय आहे काय नाही हे नंतर बघू, पण ज्ञानराजाचा पैसा कुठे ग्रुपमध्ये वापरला गेला हे ईडी म्हणतंय. या गोष्टीचा पण विचार मात्र ज्यावेळेस लिक्विडेटर हे सगळं काम चालू करतील त्यावेळेस होणं गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट ईडीच्या प्रेस नोट मध्ये आहे, ती म्हणजे हाँगकाँग कनेक्शन. नेमकं हे कनेक्शन काय आहे, मग त्या ठिकाणचा फंड कुठं गेला, कसा आला, आज जरी त्या गोष्टी पुढे येणार नसतील कारण त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, पण या गोष्टी मात्र उद्या भविष्यामध्ये ज्ञानराजाचे ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी उपयुक्त असतील. आता पैसा वळवला म्हणजे कोणती प्रॉपर्टी आहे आणि कोणत्या प्रॉपर्टीची किंमत मोजायची आहे आणि कोणत्या प्रॉपर्टीला विकून ठेवीदारांचे पैसे द्यायचे, या सगळ्या गोष्टी मात्र आता जे नियुक्त होणारे अधिकारी आहेत यांनी आणि पोलीस प्रशासनाने एकत्र मिळून कराव्या. कारण हे अधिकारीच आता बॉस राहतील. या अधिकारी आणि यांना लागणारी मदत पोलीस प्रशासनाकडनं असं जर एकत्र चाललं तर मात्र ज्ञानराजाच्या ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग सुकर होईल. आणखीन एक गोष्ट जरुरी आहे, फक्त सुरेश कुटे आणि त्याचा परिवार किंवा वलय हे ज्या काही सगळ्या गोष्टी असतात एवढंच जरुरी नाहीये. यशवंत कुलकर्णी, बाकीचे सगळे सदस्य, या सगळ्यांची प्रॉपर्टी आणि यांच्या नातेवाईकांनी काही फायदा घेतला आहे का? जर घेतला असेल तर मग त्या सगळ्या प्रॉपर्टी, या सगळ्या प्रॉपर्टीज आणि या प्रॉपर्टीज जो येणारा पैसा आहे तो मात्र 100% ठेवीदारांच्याच मालकीचा आहे, ठेवीदारांच्याच हक्काचा आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे. या गोष्टींनी पूर्ण तपास होणं जरुरी आहे, या गोष्टींनी पूर्ण अभ्यास होणं जरुरी आहे आणि त्याच्यानंतर मात्र पैसा मिळण्याचा मार्ग कुठं ना कुठंतरी थोडासा सुकर होईल. आता हे सगळं करत असताना आणखीन एक गोष्ट येते, ती म्हणजे माणिक मधुकर सर्वे. मी याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवलाय. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, त्या सुप्रीम निकालामध्ये मात्र त्या मल्टीस्टेटचे सदस्य नसताना पण एक ग्रहस्थ यांना त्या मल्टीस्टेटमधून पैसा देण्यात आला आणि तो पैसा त्या ग्रहस्थाने स्वतःच्या फायद्यासाठी वापरला, तो पण तितकाच दोषी आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार म्हणजे फक्त आपल्याला ज्ञानराजाचे सदस्य, ज्ञानराजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष एवढंच बघायचं नाहीये, तर ज्ञानराजाचा पैसा नेमका कुठं वळवला गेला, कुठं वापरला गेला, कुणाकुणाला फायदा झाला आणि त्यांची जी काही प्रॉपर्टी म्हणजे ते दोषी आहेत म्हणजे त्यांनी ज्ञानराजाचा पैसा घेतलाय, तर त्या सगळ्या प्रॉपर्टी मात्र ज्ञानराजाच्याच आहेत आणि हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातून पण रिफ्लेक्ट होतंय. याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट आहे, 2022 ला एक प्रमाणपत्र ज्ञानराजासाठी देण्यात आलं आणि त्या 2022च्या प्रमाणपत्रानुसार ज्ञानराजाचं भांडवल, कोणाचं, सदस्याकडून आलेलं भांडवल, ज्ञानराजाचं सदस्याकडून मिळालेलं भांडवल हे 10 कोटी आहे आणि हे भांडवल जमा करण्यासाठी सदस्य संख्या आहे 10 लाख. हे 2022 ला होतं. त्याच्यानंतर किती सदस्य वाढले आणि त्या सदस्यांचं भांडवल नेमकं किती झालं हे पण बघणं जरुरी आहे. आणि त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठे ग्रुपच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, महाराष्ट्रामध्ये असतील किंवा बाहेर कुठं, आणि इंदोरची ती जी शाखा आहे, या शाखा, या सगळ्या गोष्टीबद्दल मात्र आता जे लिक्विडेटर आणि त्यांच्या अंडरमध्ये सहकार आयुक्ताचे जे काही अधिकारी नियुक्त होतील त्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी कराव्या. एक तर हे फार मोठं पाऊल होईल. सेंट्रल मिनिस्टरनी ज्यावेळेस याच्यामध्ये थोडीशी चांगली दखल घेतली आहे त्याच्यानुसार हे सगळं कार्य होईल आणि जे दुःखी कष्टी ठेवीदार आहेत त्यांचा पैसा मिळवून देण्यासाठीच एक पुण्याचं पण कार्य होईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकं पुढं 15 दिवसांनी काय होतंय, कसं होतंय याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलू.